फ्लो मॅट्रेस, ही गादी आहे फ्लो मॅट्रेसची. आणि झालं काय ते मी तुम्हाला सांगते. मला खूप त्रास झाला आहे, माझी खूप पाठ दुखली. 8 दिवस झालं मला असं नको नको झालं, चक्कर यायला लागली परत. तर हा कशामुळं काय, पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला नक्की कळेल की माझी पाठ कशामुळं दुखायला लागली, चक्कर कशामुळं यायला लागली. आणि मी ही गादी आणली आहे किती दिवस झालं, 6 महिने झाला असतील, 6 ते 7 महिने किंवा वर्ष होत आलं असेल गादी आणलेली मी. तर ह्या गादीचा आणि माझ्या पाठीचा काय संबंध आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि ही गादी आणलेली मी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये. तर डिसेंबर नाही हो, कधी आणली हो, दिवाळीच्या आधी आणली ना, दिवाळीच्या अगोदर आणली, महिन्यात नाही आहे, 8-9 महिने तर नक्कीच झालेत गादी आणून. तर झालं काय, मला बऱ्याच दिवसापासून स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, पाठ दुखते आणि खूप जास्त त्रास होतो माझ्या स्पाईनचा. मला ॲक्सिडेंटनंतर किंवा मी खूप जास्त पार्लरचे कामं केलेत अगोदरपासून, तर त्यामुळं मला खूप जास्त त्रास झाला आहे पाठीचा. चक्कर येणं, डोकं दुखणं, निगेटिव्हिटी, सतत असं भीती वाटणं, आणि असे वेगवेगळे सगळ्यांना सिम्पटम वेगवेगळे दिसतात. तर मला असा खूप त्रास झाला. तर म्हणून मग मी ही गादी आणली होती. आणि गादी आणली मस्त छान, 8-9 महिने मी त्या गादीचा वापर पण केला. पण नेमकं आज ह्या गादीचं काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला सगळं पूर्ण ब्लॉग बघितल्यावर कळेल. आणि शेवटी सांगेन गादी का फाडली. तर बघा, या गादीवर पण आहे, ही गादी काढून टाकलेली आहे. मी या गादीचं प्रमोशन करत नाही आहे, कारण ह्यांनी मला फुकट गादी दिली नाही आहे, मी माझ्या पैशाने गादी आणली आहे. म्हणून मी तिला आता काय, माझी इच्छा, मला जे करावं असं वाटतं ते करेन. याची वॉरंटी आहे 10 वर्षाची, पण मला त्यांच्या वॉरंटीची गरज नाही आहे. त्या गादीमध्ये काहीतरी आहे असं मला वाटते, म्हणून मी ती गादी आज बघते आतमध्ये खोलून. त्याचं काय करायचं आहे काय नाही माहीत नाही, काय आहे त्या गादीमध्ये, मला बघायचं आहे की या गादीमध्ये नेमकं काय. जेव्हा हे लोक मला फ्री गादी देतील ना, तर या गादीचा मी रिव्ह्यू खूप छान देणार आहे, याचा रिझल्ट पण सांगणार आहे. पण आता मी का फ्रीमध्ये सांगू, सांगा. आजकाल लोक फुकटची किंमत नाही आहे कोणाला, बरोबर आहे ना. तर आजकाल फ्री काही करायचं नाही हे ठरवलेलं आहे मी पण ही गादी आणलेली आहे. याच्यावर आमच्या पिल्लांनी सू सगळं केलेलं आहे, कारण आमच्या घरात लहान मुलं आहेत, तुम्हाला माहिती आहे, बनी, सामी, चार्ली, सगळ्यांनीच केलेलं आहे. ते गादीचं कापड बघू शकता असं आहे. आता माझा नवरा माहीत नाही काय करणार आहे या गादीसोबत. तुम्ही काय करताय गादीचं? ऑपरेशन का हो? काय याच्यामध्ये काहीतरी आहे का? हा ना, ह्याच्यामध्ये काहीतरी असं आहे की जे आम्ही शोधतोय आज. गादीमध्ये काय आहे आम्ही शोधतोय. तर तुम्ही पण बघा पूर्ण ब्लॉग, या गादीमध्ये नेमकं निघणार काय आहे. तर तुम्ही ब्लॉग बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल या गादीमध्ये काय आहे. तर असा माझा ब्लॉग आहे आजचा सकाळी. कोणी असेल का एवढी महागडी गादी आणून त्याची चिरफाड करणार फक्त बघण्यासाठी की त्याच्या आतमध्ये काय आहे. तर तुम्हाला पण बघायला मिळेल फ्लो मॅट्रेसच्या गादीमध्ये काय आहे. जर त्यांनी मला ती गादी फ्री दिली, पाठवली, छोट्या साईजची किंवा अजून या साईजची कशी पण, तर मी त्यांचा एक छानसा ब्लॉग बनवेल, तरच बनवेल, नाही तर नाही. मी दिलं आहे त्यांचं, भरलं आहे मी ते फॉर्म, येईल मला पण लवकरच गादी. पण त्याआधी मी रिव्ह्यू देणार नाही आहे, पण तुम्हाला आज सगळं दाखवते. आणि ह्याचं कारण तुम्हाला ऐकायला मिळेल शेवट. काही खास नाही. काय नुसतं स्पंज आहे का? कोणी कोणी गादी वापरली ही फ्लो मॅट्रेसची गादी, तर बघा या गादीच्या आतमध्ये काय आहे. तुम्ही तर कधी काढून बघणार नाही आहे, मला माहिती आहे. तर माझ्याच गादीमध्ये बघा काय आहे नेमकं, कसं आहे काय नाही. ही बघा, ही गादी फक्त स्पंज आहे, जे आपण नाही का पार्लरमध्ये तोंडाला पुसतो, स्पंज, पाणी सोक करणारा, तो स्पंज आहे याच्यामध्ये. बाकी असं वेगळं काही नाही आहे. ग्रीन लेअर एक आहे, पिवळी लेअर एक आहे, अशा 2 लेअरची याच्यावर आहे. 3 लेअर आहेत. 2 येल्लो आहेत, 1 ग्रीन आहे ना, पण वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. इसको मैं अभी ये नए चाकू से उद्घाटन करूंगी, इसका मर्डर करने जा रही हूँ मैं. तो कौन कौन देखने वाला है इस गादी का मैं कैसे मर्डर करने वाली हूँ, तो कंटिन्यू कीजिए. नाही धरत तर राहू दे मग नाटकं करायला लागलं. हो, चार्लीची हिंमत होत नाही गादीवर पाय ठेवायची, चार्लीची हिंमत होत नाही. उपकार करतात माझ्यावर प्रत्येक काम करून. गादीवर धरू नको गादीला, तर मम्मीला शिवाय दिल्यात माझ्या. चार्ली म्हणते तू गादी धरू नको दिदी, माझ्या मम्माला शिवाय दिल्या पप्पानी. मग चार्ली मला पप्पा ओरडले, चार्ली. तिचं बी किती काम आहे बघा. बघा कशी बसते, बघा माझी राणी कशी दिसती. अगं राणी माझ्या मळ्यामध्ये अशी कशी ए चार्ली, गादी नाही फाडायची. तू सू केली म्हणून पप्पा गादी फाडून टाकतात ते. चार्ली, हिला मांडीवर बसायचं, असं मांडीवर.
हां, हे मांडीवर बसायचं काम चालू आहे आमचं. हे असं लाड चालू आहे. तुमच्या घरी आहे का असं पिल्लू एखादं लाडकं? लाडाचं किडं तुमच्या घरात आहे का एक? चार्लू कसं बसलंय बघा मांडीवर माझ्या. चार्ली, पप्पा गादी का फाडते? तिला टेन्शन आलंय की पप्पा गादी का फाडायला लागले. तिला पण प्रश्न पडलाय. ती फक्त गादीला बघतीये. तिला लय आवडते आमची गादीला उड्या मारती गादीवरती. अशी असं नाही का उडते ना ती गादीवर. तिला लय भारी वाटतं ते. तिला टेन्शन आलंय आज चार्लीला. हे बघा कानं कसे सरळ केलेत की पप्पा गादी का फाडते ते. तर बघूया, कंटिन्यू करा. गादी का फाडतोय आम्ही. नवीन चाकूने उद्घाटन केलं आहे गादीचं. आमच्यासारखे आम्हीच वेडे लोक आहोत जे गादीला फाडून टाकतोय. तर कुणाला गादी फाडून पाहिजे असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे कशामुळे फाडतात हे तुम्हाला शेवटी सांगेन मी. तर बघा आता पूर्ण गादी फाडून झाल्यावर. गादी फाडायचं दुःख आमच्यापेक्षा जास्त चार्लीला झालंय. तर बघा चार्ली कशी नाराज बसलेली आहे. गादी फाडतात आहे पप्पा म्हणून. चार्ली, ए चार्ली, चारू, बघा कसं नाराज बसले लेकलू माझं. आमच्या घरात सगळ्यांना टेन्शन आले गादी फाडण्याचं. हे बघा आम्ही पण विचार करतोय पप्पा असं का करतात आहे. हे बघा गादी फाडून झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं आम्ही गादी का फाडली असेल? कमेंट करा, कमेंट करा. ऑपरेशन. तर गादी झाली कापून रेडी. तर गादी कापण्याचं कारण एकच आहे की आम्हाला प्रमोशनसाठी फ्लो मॅट्रेसवाल्यांनी गादी दिली नाही म्हणून रागारागाने मी विकत घेतलेली गादी फाडलेली आहे. तर काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही सांगा. तुम्हाला जर फ्री दिली नसेल तुमच्या घरात जर गादी असेल फाडून टाका, मग तो फुकट तुम्हाला देईल. चला गादी फाडून झालेली आहे आणि अशापैकी आता ही गादी तयार झाली. आता बेडवर टाकू आपण तिला. फेकून देणार नाही आहे, वापरच करणार आहे पण फाडून. त्याचा राग आहे मला की मला त्यांनी प्रमोशनसाठी गादी पाठवली नाही आहे. तर फ्लो मॅट्रेसवाले जर तुम्ही असाल तर माझा रिझल्ट खूप चांगला आहे. मला गादी पाठवा, मी तुमचं प्रमोशन करेन. बाय बाय.